विनंती असेल सामन्याला सुरुवात करूयात. पॉवर प्ले नाहीये, परंतु सर्कलच्या आतमध्ये टेनिस क्रिकेटचा नियम आहे, म्हणजेच 4 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्येच पाहिजेत. बाहेर 5 आतमध्ये 4. पॉवर प्ले नाहीये. आवाज कम करू ना थोडा. हेलो 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 चेक हेलो चेक हेलो चेक हेलो चेक हेलो चेक हेलो हेलो चेक हेलो चेक हेलो चेक हेलो 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 चेक. सामन्याला सुरुवात. पंचांचा इशारा ग्रीन सिग्नलचा. मॅचला सुरुवात होईल. दोन्ही टीमला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण पाहतोय, अनुभवतोय भव्य नगरसेवक चषक 2025. रबर बॉलला सुरुवात केली जाईल. त्या दरम्यानची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. एका बाजूला पाहिलं तर निरंजन, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अशोक. गोलंदाजी मार्कवरती सूर्या ठाकूर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. 5-5 षटकांची लढत. रबर बॉलची स्पर्धा आपण पाहतोय. पावसाचं आगमन झालं. रबर बॉलचा वापर इथून करण्यात येईल आपण पूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये, आणि त्याचकरिता पहिली मॅच ही आपण पाहतोय. मॅचला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती सूर्या ठाकूर, ज्यानं कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ केला, परंतु संघ पराभूत झाला, परंतु त्यांना आपले 100% देण्याचा प्रयत्न केला. तो सूर्या सज्ज झालाय. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल. बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसला. बॉल हवेत आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. वेगाने धावत आले. एक धाव कंप्लीट केली. धाव संख्येचा श्री गणेश धाव फलकावरती एकेरी धावेनं होताना पाहायला मिळतोय. एकेरी धावेनं धाव संख्येचा श्री गणेश झाला. ज्या वेळेला आपण पाहतोय रबर बॉलची स्पर्धा आपण पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती सूर्या ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला निरंजन आलाय. नॉन स्ट्रायकर एंडकडे अशोक मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. पहिल्याच बॉलवरती एक धाव आली. आता स्ट्रायकर एंडकडे अशोक जाताना पाहायला मिळेल. चला, जास्तीचा वेळ खर्च होतो याच्याकडे देखील पंचांनी लक्ष द्या. मी विनंती करेल पंचांना, अन्यथा पॅनलाइज करा. सामन्याला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती एकेरी धाव येताना पाहायला मिळते आहे. षटकातील पुढचा बॉल. आता समोर सायकर एंडकडे अशोक आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल. यावेळेला रणवेमध्ये थोडासा अडथळा आला स्किट होण्याचा, परंतु शेवटच्या क्षणाला आपल्या पाय थांबवले. बरोबर ब्रेक घेतला आणि शेवटच्या क्षणाला गोलंदाज सूर्या ठाकूर थांबला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल भन्नाट वेगाचा. सह विकेट किपरच्या आत मैदानात असताना पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. लेगस्टिकला थोडासा मिस करणारा होता. बॅट्समन शफल झाले होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परत त्याच वेळेला पंच आमच्याकडे वळले आणि सांगतायत हा व्हाईट बॉल आहे.
अवंतर स्वरूपाचे धाव फलकावरती हा रबर बॉल आहे. हा वेगानं बॅट वरती येतो परंतु वेगानं तितक्याच बॅट फिरवावी लागते. इथून बॅटरचं टायमिंग चांगलं झालं ना तर रबर बॉल इतक्या लांब जाईल ना की त्या बिल्डिंग पर्यंत जाण्याचा प्रयत्न होईल. यावेळेसचा बॉल समोर उडवलाय बरोबर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे अशोकच्या बॅट मधून या दुसऱ्या दिवसाचा पहिला षटकार. मी म्हटलं होतं हा रबर बॉल आहे. ज्या वेळेला बॅट वरती येईल तो जास्ती काळचा थांबणार नाहीये या क्रीडांगणामध्ये. बरोबर चपराक लगवत असताना बॉलला उडवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि तिकडे षटकार वसूल केला. बॅटिंग करत असताना अशोकने 6 धावा वसूल केल्या. या 6च्या साह्यानं धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. आता सुरुवात चांगली झाली आहे ती म्हणजे बॅटिंग करत असताना विराजन विजय संघाकडून. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल आणखीन एकदा चपराक लगवली आहे. बरोबर बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या इनिंगचा सलगचा दुसरा षटकार. षटकाराला धावफलकाला आकाराला धावफलक जाऊन पोहोचलं 14 वरती. काल टेनिस बॉल होता त्याच कारणानं 5-5 ओव्हरमध्ये 70 धावा आपल्याला पाहायला मिळत्या 70 ते 75. परंतु हा रबर बॉलचा क्रिकेट आहे. येणाऱ्या 5 षटकामध्ये 90 ते 100 धावा देखील या स्पर्धेमध्ये केल्या जाऊ शकतात. परंतु तो आज विक्रम होणार का हे देखील पाहणं गरजेचं राहील. 3 चेंडूंचा खेळ अद्याप संपलाय. 14 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सुरुवात दमदार झाली आहे बॅटिंग करत असताना विराजन विजय संघाकडून. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल खोलात टाकला कुदून काढण्याचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फंबल झाला स्किड झाले. हेच पावसाळी क्रिकेट आहे. हेच पावसाळी क्रिकेट आहे. तुम्ही पडणार तुम्ही घसरणार परंतु हरकत नाहीये. खेळ क्रिकेटचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जिथे एकेरी धावेनं धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 वरती. धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल भन्नाट वेगाचा होता परंतु बरोबर बॉलला उडवलं फाईन लेगला गोशांकित क्षेत्रामध्ये जिथे धावा मिळाल्या फक्त आणि फक्त एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 वरती. अद्याप सुरुवात चांगली आहे. चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करणारा विराजन विजय संघ नाणेफेकीचा प्रथम कौल जिंकला. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या षटकामध्ये आमंत्रित केलं सूर्या ठाकूरला. षटकातील शेवटचा बॉल. धावा धावफलकावरती पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल बॅटची कडा घेतली. बॉल मागे चाललाय गोशांकित क्षेत्रात. आणखीन एकदा याही वेळेला एकेरी धावेनं धावफलक पुढे जाईल. पहिल्या षटकाला समाप्ती झाली. धावफलक जाऊन पोहोचलं 17 वरती. बिनगड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम विराजन विजय संघाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या स्थितीमध्ये अद्याप बॅटिंग करणारा संघ. हॅलो. पहिल्या षटकाला समाप्ती झाली. 17 धावा धावफलकावरती. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं. जाफर गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. षटकातील पहिला बॉल जाफरचा. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म अराउंड विकेटने भन्नाट वेगाचा शरीराचा वेध घेतला चेंडूने. पहिला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये इथून हाताळलाय तो जाफरने. या इनिंगचा पहिला डॉट बॉल जाफरने हाताळलाय. सुरुवात चांगली केली आपल्या षटकाची. निर्धाव स्वरूपाच्या चेंडूने आपल्या षटकाला त्याने सुरुवात केली आहे. षटकातील पुढचा बॉल.
यावेळेसचा बॉल भन्नाट होता, फटका फसला. जाफर स्वतः चेंडूवरती जात होता, परंतु शेवटच्या क्षणाला जजमेंट चुकलं आणि झेल धरणीला दान होताना पाहायला मिळाला. जीवनदान प्राप्त झालं बॅटिंग करत असताना निरंजनला. येणाऱ्या षटकामध्ये तो या अशोकला, परंतु या येणाऱ्या षटकांमध्ये जीवनदानाचा फायदा तो घेणार का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. एक धाव आली, एकेरीने धावफलक पुढे गेल्या, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 18 वरती. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल भन्नाट वेगाचा, टप्पा पडला, गुडलँड स्पॉट वरून अगदी हुसी घेतली, बरोबर नाकाच्या दिशेने. अगदी भन्नाट वेगाचा बॉल होता, यष्टीरक्षकांचा भेद घेतला. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट बॉल हाताला गेलाय. तीन चेंडूंचा खेळ अद्याप संपला. 18 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जाफरनं चांगली सुरुवात दिली आपल्या संघाला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये धावा थांबवल्या जात आहेत. याही वेळेला टप्पा पडला, बॉल खाली राहिला. विकेट किपरच्या हात मैदानात असताना आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये जाफरने हाताळलाय. त्यांना आपल्या संघासाठी सुरुवात चांगली केली आहे. तो या धावसंख्येला लगाम लावण्याचा प्रयत्न करतोय आणि तो प्रयत्न त्याचा यशस्वी राहतोय. मागचा चेंडू जर पाहिलं तर थोडा शॉर्ट ऑन लेन टाकला होता, यावेळेला चेंडूला थोडंसं पुढे केलं, वेग दिला आणि बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल फटका फसला. आता जाफर चेंडूच्या खाली कोणती चूक करणार नाहीये. यावेळेला मिळतीये सफलता. धक्का पहिला लागला बॅटिंग करत असताना टीम विराजन विजय संघाला. निरंजन आउट. पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये. अर्थात निरंजन ज्याच्या बॅटमधून धावा येत होत्या, तो निरंजन मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर ॲट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये अविनाश बॅटिंग करण्याकरिता सज्ज. शेवटचा बॉल. यावेळेसचा बॉल टप्पा पडला, कटर अँगलचा वापर केला, चेंडूनं थोडंसं वळण घेतलं, बॅट आणि शरीरापासून चेंडूला दूर ठेवलं आणि त्याच कारणानं मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षकांच्या दिशेने बॉल मार्गस्थ झाला, जिथे डॉट बॉल आला. जाफरचं षटक चांगलं राहिलं. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये केवळ एकच धाव त्यानं खर्ची केली आणि 18 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं विलास गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. षटकातील पहिला बॉल विलासचा. यावेळेसचा बॉल भन्नाट वेगाचा, विकेट किपरच्या हात मैदानात असताना पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. ऑप्सिकच्या बाहेर बॉल होता, पंच कळवत हा व्हाईट बॉल आहे. अवांतर स्वरूपाची धाव इथून मात्र धावफलकावरती जोडताना पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला थोडासा थांबवलं गेलं, क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळतात. 19 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू अवांतर स्वरूपाचा पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल भन्नाट वेगाचा होता, परंतु तेवढंच भन्नाट वेगाचं उत्तर राहिलं. बॉल ओव्हर दी बॉलर हेड. इथून आलाय षटकार. पंचवीस धावा धावफलकावरती. आता विलासच्या विरुद्ध आक्रमण चढवली जात आहेत. एक चेंडू त्यांना हाताळला, 7 धावा अद्याप खर्ची केल्यात. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल फुल टॉस होता, फुल टोल केला, बॉलला उडवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलगचा दुसरा षटकार. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
जिथे पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये धावा थांबल्या, आता तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा धावा येऊ लागल्यात. एकतीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता इथून मात्र धावा येऊ लागल्यात मैदानाच्या आतमध्ये. अशोक धावांसाठीची धावाधाव करताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये अशोकने चांगली बॅटिंग केली, आता तिसऱ्या षटकामध्ये अशोक बॅटिंग चांगली करू लागलाय. यावेळेसचा बॉल भन्नाट वेगाचा, परंतु काय घडलं मैदानाच्या आतमध्ये शरीराचा वेध घेतला चेंडूने, परंतु 22च्या स्वरूपात ही एक धाव फलकावरती जोडली जाते. एकेरी धावानं धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती. अद्याप 3 चेंडूचा खेळ संपलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल भन्नाट वेगाचा होता. मिड ऑफला जाफर आहे. डिरेक्ट हिट झाली आहे की नाही हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. इकडे तिसऱ्या पंचांना वर्ल्ड मध्ये बिझी केलं जाणार का हे देखील पाहणं तितकेच गरजेचं राहील. नट आउट आहे. समच्या बाजूला तो खड्डा आहे, त्या खड्ड्यामध्ये बॉल पडला आणि त्यानंतर बॉल डायव्हर्ट झाला. त्याच कारणाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एकेरी धावानं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती इथून पाहिलं तर 33 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अद्याप 4 चेंडूचा खेळ संपला. अजून 2 चेंडूचा खेळ न बाकी असेल. विलास गोलंदाजी मार्क वरती आहे. विलास यांना कमबॅक करणं गरजेचं राहील. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल भन्नाट वेगाचा होता. बरोबर बॅट फिरवली होती, परंतु बॅट बॉलचा संपर्क नव्हता. पंचांचा इशारा वाईट बॉलचा. अवांतर स्वरूपाची धाव धावफलकावरती जोडली जाते. धावफलक जाऊन पोहोचले 34 वरती. चौतीस धावा धावफलकावरती. यावेळेसचा बॉल हा चांगला बॉल होता. उजव्या यष्टीच्या बाहेर होता. पंच आणखीन एकदा सांगतायत हा वाईट बॉल आहे. जास्तीच्या अवांतर स्वरूपाचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये विलास यांच्या माध्यमातून हाताळले गेल्यात. अद्याप 35 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ अजून येणं बाकी असणार आहे. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल बरोबर उडवला
बॉलला समोर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे अशोकच्या बॅट मधून त्याचा क्लास दर्जा दाखवणारा उत्तुंग षटकार. हॅलो चेक. डीजे ऑपरेटर कुठेही असाल इकडे माईकशी संपर्क साधायचा आहे. डीजे ऑपरेटर. षटकातील शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती देखील आक्रमण चढवलंय. बॉल चाललाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बाउंड्री लाईनच्या पलीकडे अशोकच्या बॅटमधून आणखीन एक दमदार षटकार. चौथ्या षटकाला सुरुवात होईल जिथे जाफर गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. पहिला बॉल बरोबर भन्नाट वेगाचा. बॅटची कडा घेतली मागे चाललाय गोशांकी क्षेत्रात जिथे धावा मिळतील फक्त आणि फक्त एक. एकेरी धावांना धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळत आहे. 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जाफरच्या षटकाला सुरुवात झाली आहे. दुसरं षटक जाफरनं अगदी एकच धावाचा हाताळला होता. तोच जाफर आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. जाफर वरती आता जबाबदारी राहणार आहे. धावा थांबवायच्या जाफरला. त्याचकरिता मैदानाच्या आतमध्ये कर्णधारानं पुन्हा एकदा त्याला संधी दिली आहे. 48 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल जाफरचा भन्नाट वेगाचा होता. सह विकेट किपरच्या हात मैदानात असताना आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल सहज चाललाय विकेट किपरच्या हातात. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळला. परंतु काय मैदानाच्या आतमध्ये घडलं जिथे खेळाडू वृत्ती दाखवली गेली. बॅटर आउट झाला. आऊट दिली गेलेलं आहे. त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होतील. कटआउट बोल्ड झाला. हिट विकेट झाला. हिट विकेट नाही हेड विकेट झाला. चला पंचांना विनंती असेल सामन्याला सुरुवात करूयात. 3 चेंडूचा खेळ अद्याप संपला. 48 धावफलकावरती. जाफरची या इनिंग मध्ये सर्वाधिक चांगली गोलंदाजी राहिली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये.
गोल्डी यावेळेसचा बॉल बरोबर चाललाय पॉइंटला. त्या ठिकाणी घोषांकित क्षेत्रात तिथे धावा मिळतील एक. थोडाफार हे आहे, थोडाफार 49 धावावर धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेसचा बॉल भन्नाट वेगाचा होता, फटका फसला. बॉल हवेत आहे, डीप मध्ये फिल्डर आहे, सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केलाय आणि विकेट प्राप्त केली आहे जाफरने. मैदानाच्या आतमध्ये धक्का तिसरा लागला. बॅटिंग करत असताना टीम विराज आणि विजय संघाला बॅट्समन आउट. षटकातील शेवटचा बॉल स्ट्रायकर एंडकडे फेस करेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कैलास बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालाय. 49 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 गडी अद्याप मैदानाच्या बाहेर गेलेत. मैदानाच्या आतमध्ये अशोक अजूनही उभा आहे, ज्याच्या बॅटमधून धावा आल्यात. पुढचा बॉल यावेळेसचा बॉल इथून जर पाहिलं तर लेग स्टिकला मिस करणार आहे का? यस, पंच सांगतात हा वाईट बॉल आहे. वाईट प्लस एक आहे का सर, का फक्त वाईट आहे? वाईट प्लस एक अशा 2 धावा आहेत. यस, 51 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल यावेळेसचा बॉल भन्नाट वेगाचा होता, बॅटची कडा घेत असताना मागे चालल्या विकेट किपरच्या हातात. जिथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल हाताळला गेला, जिथे षटकाला समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती 51. 3 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम विराजन विजय संघाचं समीकरण पाहायला मिळेल. पहिलाच बॉल पॉइंटला चाललाय. टप्पा पडला, बॉल थोडासा फिरला, एकदम कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न होताना दिसला. पहिल्याच बॉलवरती दुहेरी धावा आपल्या धावफलकावरती जोडताना पाहायला मिळतील. स्लॉग ओव्हर मध्ये विवेक डेरेला आणलं गेलं. कालच्या दिवसामध्ये विवेकने चांगली कामगिरी केली होती. तोच विवेक आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. 53 धावा धावफलकावरती. मैदानाच्या आतमध्ये सायकर एंडकडे अशोक आलाय, ज्याच्या बॅटमधून धावा आल्या. तो वैयक्तिक 40 धावांवरती खेळी करतोय. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक अशोकच्या नावावरती लगावलं जाणार का, हे देखील पाहणं गरजेचं राहील. यावेळेला आडवा बॅटनं खेळायचं होतं. बॉल चालला शॉर्ट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, अशोकची विकेट घ्यायची होती. त्या नादात मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाने क्षेत्ररक्षकाने बरोबर यष्ट्यांच्या दिशेने थ्रो केला, परंतु थ्रो अगदी गचाळ राहिला आणि अगदी आशिष गवस यांच्या मस्तकावरती दस्तक देत असताना बॉल त्या ठिकाणी घोषांकित क्षेत्रामध्ये गेला. जिथे एकच धाव होती तिथे 3 धावा अद्याप खर्ची केल्या. तिहेरीनं धावफलक पुढे गेलं. धावसंख्या जाऊन पोहोचली 56 या आकड्यावरती.
42 धावा 43 56 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल भन्नाट वेगाचा होता. बरोबर बॉलला उडवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे, जिकडे षटकार वसूल केला. बॅटिंग करत असताना अशोकने 62 धावा धावफलकावरती. स्वतः वैयक्तिक 49 धावांवरती खेळतोय तो म्हणजे अशोक. आता अर्धशतकापासून तो जास्तीचा दूर नाहीये, म्हणजेच काय त्याला एकच धाव आता स्वतः करायची आहे. 3 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. षटकातील पुढचा बॉल विवेकचा. समोर अशोक जो अर्धशतकापासून एकच धावेने दूर आहे. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल अकुट टप्प्याचा होता. बरोबर चाललाय लॉंग ऑनला. एक धाव कंप्लीट झाली आणि तिकडे 50 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं काय बिघडलं हे पाहणं तितकंच गरजेचं राहील. अशोकला माघारी परतावं लागेल का हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. अशोक आउट. अशोक आउट झाल्या, परंतु त्यानं 50 धावा केल्या. एकदा अशोकची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. बॅट उंचावून दाखवायची आशिष अशोक. 50 धावा त्यानं आपल्या बॅट मधून केल्या. थोडासा नाराज आहे. रनआउटची विकेट आली. त्याला माहित होतं माझं खेळपट्टीवरती राहणं गरजेचं आहे, परंतु रनआउटच्या स्वरूपात त्याला बाद व्हावं लागणार आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहिलं तर तब्बल 63 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अद्याप 2 चेंडूचा खेळ शेष आहे. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. नवीन फलंदाज अजय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतात. जाना यार घर पे, ये जो सब मैच का दर्शक बन के आ जा रहे हैं. खिलाड़ी कंपनी का क्या होना? षटकातील पुढचा बॉल. स्ट्रायकर एंडकडे कैलास. विवेकचा पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल भन्नाट वेगाचा होता. समोर उडवला लॉंगनला. डीप मध्ये जाफर आहे. त्यानं चांगली फिल्डिंग केली, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल त्याला बीट करत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे इकडे चौकार वसूल केला. बॅटिंग करत असताना कैलासने. षटकातील या इनिंगचा शेवटचा बॉल. यावेळेसचा बॉल भन्नाट वेगाचा होता. असं चाललाय मिड ऑफ ला. विलास त्या ठिकाणी आहेत आणि बरोबर त्यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला आणि रनआउटची विकेट आली, जिथे पहिल्या डावाला समाप्ती झाली. 67 धावा धावफलकावरती. 68चं आव्हान गौरव इलेव्हन संघासमोर.
मॅचला सुरुवात होईल. दुसऱ्या डावाला सुरुवात करूयात. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला स्ट्रायकर एंडकडे सूर्या ठाकूर, नॉन स्ट्रायकर एंडकडे गौरव शेलार. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अशोक आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने ज्याच्या बॅटमधून जास्तीच्या धावा बनवल्या, 50 धावा या स्पर्धेमध्ये केल्या, तो अशोक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. आता 68चा पाठलाग करायचा आहे. त्याकरिता मैदानाच्या आतमध्ये सूर्या ठाकूर आणि गौरव शेलार, गौरव 11 संघाकडून आपल्याला खेळताना दिसतील. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. दोन्ही टीमला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. चला, विनंती असेल पंचांना जास्तीचा वेळ खर्च करू नका, अन्यथा पॅनलाइज करा, कारण की आज जास्तीच्या मॅचेस कव्हर करायच्या आहेत. मॅचला सुरुवात. पहिला बॉल अशोकचा समोर सूर्या ठाकूर. पहिलाच बॉल भन्नाट वेगाचा, कॅच होऊ शकली नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर राहिले आणि त्याच कारणानं मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती एकेरी धाव प्राप्त होताना पाहायला मिळाली. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल समोर टाकला, समोर चला वाईडिश लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव प्राप्त झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 वरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल समोर टाकला, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करून दिली आहे. ती गोलंदाजी करत असताना अशोकने, अशोकचा जर पाहिलं तर बोलबाला या आजच्या पहिल्या मॅचमध्ये राहिलाय, कारण त्यांना बॅटिंग करत असताना चांगली केली आणि बॉलिंग करत असताना तो चांगली बॉलिंग करू लागलाय. षटकातील पुढचा बॉल. समोर गौरव. यावेळेसचा बॉल पुढे टाकला, फटका फसला, बॉल हवेत आहे. फिल्डर जजमेंट करतोय, परंतु चांगला जेल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केला. धक्का पहिला लागला बॅटिंग करत असणारी टीम गौरव 11 संघाला. गौरव आउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विलास दाखल होताना पाहायला मिळतात. विलास यांनी गोलंदाजी करत असताना जास्तीच्या धावा खर्च केल्या, परंतु आता बॅटिंग क्रांती असेल. मॅचला सुरुवात करूया. जास्तीचा वेळ खर्च केला तर पॅनलाइज करा, यात हरकत नाहीये. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली गेली आहे, जिथे धावफलक पाहायला मिळत आहे तब्बल 2 या आकड्यावरती. अद्याप 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 धावा धावफलकावरती. धावा बनवणं गरजेचं राहील. धावांसाठीची धावाधाव मैदानाच्या आतमध्ये बॅटर लोकांना करावी लागणार आहे. त्या दरम्यानचा षटकातील पुढचा बॉल अशोकचा. यावेळेसचा बॉल बॅकची कडा घेतली, मागे गेला, गोशांकी चित्रात, जिथे धावा मिळतात फक्त आणि फक्त एक धाव धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. षटकाच्या शेवटचा बॉल. यावेळेसचा बॉल भन्नाट वेगाचा, पंचांचा इशारा, वाईट बॉलचा. अवांतर स्वरूपाचे धाव धावफलकावरती जोडली जाते. चला, शंभू बॉयज अंजली गारमेंट दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती करतो की मुख्य व्यासपीठावरती यायचं, जिथे लगेचच टॉस केला जाईल. अंजली गारमेंट्स आणि शंभू बॉयज दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच यायचंय.
धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. एकाच मोठा फटका या षटकामध्ये अपेक्षित असणार आहे. यस, यावेळेला बैठक शॉट घेण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, यष्टी रक्षकाचा सहारा, गॉट बिहाइंड. इथून जर पाहिलं तर विलासला माघारी परतावा लागलं. धक्का दुसरा लागला बॅटिंग करत असताना गौरव 11 संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निरंजन दाखल होत असताना पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विवेक बॅटिंग करण्याकरिता सज्ज होतील. गोलंदाजी मार्क वरती निरंजन आपल्याला, परंतु समोर अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती सूर्या ठाकूर उभा आहे, हे विसरून चालणार नाहीये. पहिलाच बॉल भन्नाट वेगाचा होता. बरोबर बॉलला दिशा देत असताना बॉल चालला बॅकवर्ड फाईन लेगला, जिथे धाबा मिळतील फक्त आणि फक्त एक. एकेरी धावांना धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा आपण रणसंग्राम पाहतोय. कालच्या दिवशी टेनिस क्रिकेट पाहायला मिळालं, आज रबर बॉलचं क्रिकेट आपल्याला या पावसाच्या आगमनामुळे पाहायला मिळत आहे. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल, बॅटची कडा, मागे चाललाय गोशांकी क्षेत्रात. एकच धाव इथून जोडताना पाहायला मिळेल. एकेरी धावांना धावफलक पुढे जाईल. आता एका धावेनं काम चालणार नाहीये. तुम्हाला मोठ्या फटक्यामध्ये त्या धावा कन्वर्ट कराव्या लागणार आहेत. तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत, कारण की तुम्हाला 68चा पाठलाग करायचा आहे. 6 धावा अद्याप धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मोठे स्ट्रोक येणं गरजेचं राहील. 6. यावेळेसचा बॉल बरोबर उडवलाय बॉलला स्क्वेअर लेग वरून, जिकडे धावा मिळतात फक्त आणि फक्त एक. एकेरी धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती. चला, शंभू बॉईज अंजली गारमेंट दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती असेल की यायचं, जिथे लगेच टॉस केला जाईल. षटकातील पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल, टायमिंग प्रॉपर आहे, कनेक्शन प्रॉपर आहे, बॉल करतो हवाई सफर, सिक्सर. अंजली गारमेंट्स शंभू बॉईज दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती असेल की या लगेचच टॉस केला जाईल. टॉस विन अंजली गारमेंट्स. फिल्डिंग घेतली आहे. मॅच संपल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. इम्पॅक्ट प्लेअर लगेच सांगायचं आहे दोन्ही टीमने. अंजली गारमेंट्स आणि शंभू बॉईज आपल्याला विनंती असेल की इम्पॅक्ट प्लेअर लगेचच सांगायचं आहे आणि आपली लिस्ट देखील द्यायची आहे. षटकाराला धावफलकाला आकाराला आणखीन एक. याही वेळेला बॉल चाललाय वाईडिश मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सूर्या ठाकूरच्या बॅट मधून आणखीन एक बिग ब्लास्ट, सिक्सर. आता मैदानाच्या आतमध्ये धावा येऊ लागल्यात. सूर्या ठाकूर धावा बनवू लागलाय. मी म्हटलं होतं जोपर्यंत सूर्या मैदानाच्या आतमध्ये आहे ना, तोपर्यंत गौरव 11 संघाच्या आशा आणि अपेक्षा खूप सारे आपल्याला वाढताना पाहायला मिळतील. 2 षटकार आले. सूर्याचा आत्मविश्वास आता वाढला गेला, जिथे धावा बनला तब्बल 19. पुढचा बॉल, आणखीन एक उडवण्याचा प्रयत्न, फटका फसला. झेल इम्पॉर्टंट आहे, कॅच इम्पॉर्टंट आहे. येस, कॅच पकडली आहे. कॅच कोणाची पकडली आहे? ज्याच्या बॅट मधून धावा येत होत्या
त्या सूर्या ठाकूरची कॅच पकडली आहे. धक्का तिसरा लागला. बॅटिंग करत असताना टीम गौरव 11 संघाला सूर्या आउट. सूर्या ठाकूर मैदानाच्या बाहेर गेलाय. अद्याप धावसंख्या धावफलकावरती 19. पहिल्या डावाचा विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये 18-19 धावा होत्या. त्यानंतर जास्तीचा धावा बनल्या. म्हणजे इथून फलंदाजांनी प्रयत्न केले तर त्या या धावा बनवल्या जाऊ शकतात. 68चा पाठलाग करायचा 19 तर झाल्यात. म्हणजेच काय आता 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 18 चेंडूमध्ये बनवायच्यात 49. 18 चेंडू 49 ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती संघाचं तिसरं वैयक्तिक, दुसरं अशोक. पहिलाच बॉल अशोकचा भन्नाट होता. लोअर फुल टॉस होता. समोरचा पाय अगदी समोरचा पाय पुढे केला, मागचा पाय वाकवला. समोर लॉंग ऑनला खेळायचं होतं परंतु बॅट बॉलचा संपर्क नव्हता. त्याच कारणानं मैदानाच्या आतमध्ये पहिला डॉट बॉल अशोकने हाताळलाय. अंजली गारमेंट्सचा कर्णधार कुठेही असाल ओमकार बुगडे यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. अंजली गारमेंटचा कर्णधार. सुरुवात चांगली झाली अशोक कडून परंतु शेवट दमदार करावा लागणाऱ्या बॅटिंग करत असताना विवेकला पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल लेग स्टिकला मिस करणार आहे का? हो, यस पंच सांगतायत हा वाईट बॉल आहे. फक्त वाईट बॉल आहे सर. 22ची 1 धाव नाहीये ना. वाईट बॉल आहे. अवांतर स्वरूपाची धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. धावा बनवणं गरजेचं राहील. धावा येतील तितक्या जर पाहिलं तर फायदेशीर ठरेल ते बॅटिंग करत असताना गौरव 11 संघाला. पुढचा बॉल अकुट टप्प्याचा होता. ऑफसिकला मिस करणार आहे का? यस पंच आमच्याकडे वळत आहेत, सांगतायत वाईट बॉल आहे. अवांतर स्वरूपाची आणखीन एक धाव मैदानाच्या आतमध्ये जोडली जाते. आता गौरव 11चा संघ एकच म्हणत असेल धावा येऊ देत. मग त्या अवांतर स्वरूपाच्या येऊ देत, एकेरीने येऊ देत, दुहेरीने येऊ देत, तिहेरीने येऊ देत, चौकाराने येऊ देत किंवा षटकाराने येऊ दे, परंतु धावा येणं गरजेचं आहे. अद्याप धावसंख्या धावफलकावरती पाहिलं तर तब्बल 21 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. एकवीस धावा धावफलकावरती. अशोकचा षटकातील पुढचा बॉल. आता अशोक वरती आक्रमण चढवायचं होतं परंतु बॉल चाललाय त्या ठिकाणी बरोबर फाईन लेग आणि स्क्वेअर लेगला. एक धाव कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न होणार का? दुहेरीचं धाडस केलं, माणस करू शकणार नाहीयेत. चला स्टम्पच्या मागे जे बसलेत त्यांचे पाय थोडेसे वर घ्या, विनंती असेल. पाय आपले वर घ्या. त्या ठिकाणी बॉल लागून येऊ शकतो. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर आहे पण आमच्याकडे वळत आहेत, सांगतायत वाईट बॉल आहे. अवांतर स्वरूपाची आणखीन एक धाव मैदानाच्या आतमध्ये जोडली जाते. सर पाय वर घ्या ना, स्टम्पच्या मागे बसलेत. धन्यवाद. धावसंख्या धावफलकावरती 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल बॅटची कडा घेत असताना मागे चाललाय गोशांकी क्षेत्रात जिथे धावा मिळतात फक्त आणि फक्त एक.
आता मोठे स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये गरजेचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये धावा येणं गरजेचं राहील, कारण की आता मोठे स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये मारावे लागणार आहेत. कारण की जर पाहिलं तर कुठेतरी संघ बॅकफुटवरती आहे, फ्रंट फुटवर आणावा लागणार आहे संघाला. त्याचकरिता मैदानाच्या आतमध्ये योगेशला पाचारण करण्यात आलाय. पुढे टाकला, समोर उडवला, त्या ठिकाणी लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे योगेशच्या बॅटमधून त्याचा आत्मविश्वास वाढवणारा आणि या मॅचला ऑन करणारा षटकार. चेंडूंचा खेळ संपलाय. आता 14 चेंडूंचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 14 चेंडूंमध्ये 38 धावा आपल्याला करायच्या आहेत. त्या म्हणजे बॅटिंग करत असताना गौरव इलेव्हनला. यावेळेसचा बॉल उजव्या इष्टीच्या बाहेर आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत, सांगतायत वाईट बॉल आहे. वा, एक एक धावेसाठी टाळ्या होत आहेत, कारण आता माहिती आहे आम्हाला जिंकायचंय. त्याचकरिता आता योगेश मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. योगेशचा आत्मविश्वास आता दुणावला असेल, कारण की त्याच्या बॅटमधून धावा येऊ लागल्यात. जिथे 14-38 ची गरज होती, तिथे आता 14-37 ची गरज आहे. षटकातील पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल समोर उडवला, फिल्डर आहे त्या ठिकाणी. जजमेंट चांगलं झालं, झेल टीपला. ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला तो योगेश, आउट. हॅलो हॅलो, बाहेर आलोय. एकतीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनायक दाखल होत असताना पाहायला मिळतात. विनायकला एक मोठा स्ट्रोक इथून अपेक्षित असणार आहे. यावेळेसचा बॉल शरीरावर आला, बरोबर बॉलला स्टिअर करत असताना बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. डीप मध्ये फिल्डर धावतोय, यष्टीरक्षक. एक धाव कंप्लीट झाली, दुहेरीचा प्रयत्न होताना दिसणार नाहीये. एकेरी धावानं धावफलक पुढे जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 32 या आकड्यावरती. 32 झाल्यात. आता येणाऱ्या जर पाहिलं तर 12 चेंडूंमध्ये बनवायच्या तब्बल 36. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल चालला डीप मध्ये, फिल्डर नाहीये, स्क्वेअर लेगला बॉल दन 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 दन, सीमा पार, चौकार. चौकाराला धावफलकाला आला. धावफलक जाऊन पोहोचलं 36 या आकड्यावरती, जिथे 12-36 ची गरज होती. निम्म्या बनल्यात. आता जर पाहिलं तर 11 चेंडूंमध्ये 32 धावा करायच्या आहेत. त्या बॅटिंग करत असताना गौरव इलेव्हन संघाला. चला बोल द्या. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल भन्नाट वेगाचा होता. टप्पा पडला, चेंडून उसी घेतली, सह विकेट किपरच्या हातामध्ये गेला. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट बॉल हाताला गेलाय. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल भन्नाट वेगाचा होता, शरीराच्या दिशेने आला. बरोबर बॉलला
किंवा स्टिअर करायचं होती तिथे घोषांकित चित्रामध्ये बॉल गेला आणि त्याच बरोबरीने एक धाव फलकावरती पाहायला मिळाली. एकेरी धावांना धावफलक पुढे गेलं. धावफलक जाऊन पोहोचलं तब्बल आकडा या 37 या आकड्यावरती. पुढचा बॉल ओहो आणखीन एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताला गेलाय. गोलंदाजी करत असताना अविनाश यांच्या माध्यमातून डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल यावेळेसचा बॉल ऑफसिकला मिस करणार आहे का? हो यस पंच सांगतायत हा वाईट बॉल आहे. अवांतर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाते. सर फक्त वाईड आहे ना? षटकातील पुढचा बॉल यावेळेसचा बॉल उजव्या एसटीच्या बाहेर आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत सांगतायत हा वाईट बॉल आहे. टाइमपास का एकोणचाळीस धावा फलकावरती 39 झाल्यात. अजून 29 करायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना गौरव इलेव्हन संघाला 8 चेंडूंचा खेळ शेष आहे. 8 मध्ये 29 बनवायचे आहेत. या धावा बनवल्या जाऊ शकतात. मोठे स्ट्रोक आले या 2 चेंडूंवरती तर या धावा सहजरित्या बनवू शकतात. चला जास्तीचा वेळ खर्च होतोय पंच आपल्याला देखील विनंती असेल अन्यथा पॅनलाइज केलं तर हरकत नाहीये. पुढचा बॉल अकुट टप्प्याचा होता. सहज चाललाय विकेट किपरच्या हातात. मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल घोषित केलाय. पुढचा बॉल यावेळेसचा बॉल बॅटची कडा घेतली मागे गेला गोषांकित क्षेत्रात जिथे धावा मिळाल्या फक्त आणि फक्त एक. आता खेळपट्टी थोडीशी कोरडी झाली आहे त्या कारणानं मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर फलंदाजांना कुठेतरी फायदा होऊ शकतो परंतु तो फायदा घेता आला पाहिजे फलंदाजांना. 41 धावा धावफलकावरती अद्याप अजूनही 27 ची गरज आहे. 7 चेंडू 27 धावा. एक मोठा स्ट्रोक गौरव इलेव्हनचा संघ सांगत असेल एक मोठा फटका येऊ दे विनायक तो फटकट मारेल का? ओहो भन्नाट वेगाचा टप्पा पडला. चेंडूनं उसी घेतली. विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव स्वरूपाच्या चेंडूनं या षटकाला सांगता झाली आणि धावसंख्या धावफलकावरती 41 धावा धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असणारी टीम गौरव इलेव्हनचं समीकरण पाहायला मिळत आहे. आता शेवटचं षटक आहे जिथे 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये बनवायच्यात त्या तब्बल 27 धावा.
सर पॅनलाइज करायचं का सर जास्तीचा वेळ खर्च होतो याच्याकडे देखील लक्ष दिलं जाते आपण देखील दखल घ्या मी पहिल्या इनिंग पासून आपल्याला विनंती करतोय जास्तीचा वेळ खर्च होतोय आयोजन कमिटीकडून सातत्याने आम्हाला सूचना येत आहेत पॅनलाइज करा ये ओव्हर 5 मिनिटने होना जाना चाहिए यस षटकाला सुरुवात पहिलाच बॉल भन्नाट वेगाचा होता समोर चाललाय डीप मध्ये फिल्डर आहे एक डाव कंप्लीट झाली एकेरीनं काम चालेल का स्ट्रायकर एंड कडे थ्रो झाला मैदानाच्या आतमध्ये काय घडलं ज्याच्याकडून धावा येणं अपेक्षित होतं तोच मैदानाच्या बाहेर रनआउटच्या स्वरूपात विकेट आली बॅट्समन आउट बॉलर कोण आहे विवेक आउट झाला ना 11-21 11-20 झालेत 11-25च्या आतमध्ये ओव्हर संपली पाहिजे अन्यथा पॅनलाइज केलं जाईल 42वा धाव फलकावरती यावेळेसचा बॉल भन्नाट वेगाचा चेंडून शरीराचा वेध घेतला मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आता सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता राहिली आहे पुढचा बॉल यावेळेसचा बॉल केवळ दिशा द्यायची होती चाललाय गोशांकित क्षेत्रात जिथे धावा मिळतील फक्त आणि फक्त एक यावेळेसचा बॉल उडवला फटका फसला डीप मधून फिल्डर वेगाने धावत आला अगदी पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु प्रयत्न शेवटच्या क्षणाला अपुरा पडला आणि त्याच कारणाने मैदानाच्या आतमध्ये जिथे एकदा होती त्याला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं चला शंभू बॉयज लगेच सज्ज राहायचंय लगेचच मॅच संपली लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे अंजली गारमेंट्स यावेळेसचा बॉल समोर उडवलाय बरोबर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल का बॉल त्या ठिकाणी थांबवलं गेलं चांगलं क्षेत्ररक्षण चला अंजली गारमेंट सज्ज राहायचं मॅच संपल्यानंतर लगेचच लाईनअप मध्ये मैदानाचा ताबा घ्यायचा आहे यावेळेसचा बॉल ऑफ सिक्सच्या बाहेर आहे पंच सांगतात वाईट बॉल आहे फोन कोणाचा षटकातील पुढचा बॉल यावेळेसचा बॉल बरोबर चाललाय पंचांचा इशारा वाईट बॉलचा अवांतर स्वरूपाची धाव आणखीन एक वेळा टीम जोडली जाईल जे धाव फलक जाऊन पोहोचलं 51 वरती आता सामन्यामध्ये औपचारिकता आहे सामना विजयीच्या दिशेने मार्गस्थ होतोय तो म्हणजे विराजन विजय जिथे एक चेंडूचा खेळ शेष आहे आणि 17 धावा करायच्यात शेवटचा लास्ट मिनिट यावेळेसचा बॉल मॅचला जिंकलाय कॉंग्रॅच्युलेशन्स टीम विराजन विजय हार्डलक बॅडलक टीम गौरव विलून चला या लाईनअप मध्ये मैदानाच्या बाहेर लगेचच विराजन विजय टीम लाईनअप मध्ये या बाहेर लगेच आणि नेक्स्ट मॅच पासून विराजन विजय आपणास विनंती असेल जास्तीचा वेळ खर्च केला तर लगेचच आयोजन कमिटीकडून डायरेक्ट पॅनलाइज केलं जाईल याची दक्षता घ्यायची आहे चला अंजली गारमेंट मैदानाचा ताबा घ्यायचा आहे लाईनअप मध्ये अंजली गारमेंट अंजली गारमेंट्स विनंती असेल मैदानाचा ताबा घ्यायचा लगेचच
आयोजन कमिटीकडून सूचना येत आहेत. चला